अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण गुरुचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा अध्याय समजून घेणार आहोत. हा अध्याय 4 आहे. श्री गुरु दत्तात्रयांची जन्मकथा सोपे आणि भावपूर्ण जाणून घेणार आहोत. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया ही जोडी अत्यंत पवित्र आणि तेजस्वी होती. अनुसया ही महान पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतिसेवेच्या पुण्याईमुळे तिचं तेज इतकं वाढलं होतं की देवतांनाही भीती वाटू लागली. ती स्वर्गाची स्वामिनी होईल की काय अशी चिंता निर्माण झाली. इंद्रदेवाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे जाऊन सांगितले, अनुसयेच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळे संपूर्ण सृष्टी तिच्या प्रभावाखाली येत आहे. अग्नी, सूर्य, वायूसुद्धा तिच्या शापाला घाबरून सौम्य झाले आहेत. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी ठरवलं की ते भिक्षुक होऊन ब्राह्मण रूप घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात प्रवेश करतात, माता अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. अनुसया माता एकटीच होती. तिन्ही भिक्षुकांनी सांगितले, आम्ही अतिथी आहोत, आम्हाला लगेच भोजन द्या. अनुसये माताने नम्रपणे सांगितलं, थोडा वेळ थांबा, माझे पती येतील. पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, आम्हाला आमची एक अट आहे. तू विवस्त्र होऊनच आम्हाला भोजन वाढले तरच आम्ही तुझं भोजन स्वीकारू. हा प्रसंग अत्यंत कठीण होता. अतिथीचा अपमान करायचाही नाही आहे आणि पतिव्रतेचा धर्मही मोडायचा नाही आहे. अनुसया मातेने क्षणभर विचार करते आणि मग ती मनात म्हणते, माझ्या पतीची तपश्चर्याच माझं रक्षण करेल. ती त्या अटीला मान्य करते. पण तिच्या पवित्र शक्तीमुळे ते तिन्ही भिक्षुक लहान बाळामध्ये परिवर्तित होतात. तिन्ही बाळ रडू लागतात. अनुसया माता त्यांना प्रेमाने मांडीवर घेते आणि स्तनपान देते आणि त्यांची माता बनते. ती त्यांना आंघोळ घालते, पाळण्यात झोपवते. तेवढ्यात अत्री ऋषी आश्रमात परत येतात आणि पाळण्यात 3 बाळ पाहून आश्चर्यचकित होतात. अनुसया माता सर्व घटना सांगते. अत्री ऋषी ध्यान करून ओळखतात, हे साधे बाळ नाहीत, हे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. त्यानंतर तिन्ही देव स्वतःच्या दिव्य रूपात प्रकट होतात. ते अत्री ऋषी आणि अनुसया माताची स्तुती करून त्यांना म्हणतात, तुम्हाला काय वर हवा आहे? आम्ही प्रसन्न झालो आहोत. अत्री ऋषी आणि अनुसया माता बोलते, तुम्ही आमच्या पुत्र रूपाने आमच्याकडेच राहावा. देव बोलतात, तथास्तु. त्यानंतरनं ते तिन्ही देव पुत्ररूप अवतारात तिथेच राहतात. ब्रह्मा, विष्णू, महेश यांची अनुसरून नामकरण होतात. चंद्र, दत्त, दुर्वास. काही काळानंतरनं ब्रह्मदेव आणि महेश हे निघून जातात. चंद्र निघून जातो तारांगणात आणि दुर्वास निघून जातो तपश्चर्येला अनुसया मातेचा निरोप घेऊन. पण विष्णू रूपातले दत्त हे भगवान विष्णूचा अंशच आहे दत्तात्रयाचा. ते अनुसया आणि अत्री यांच्याकडेच राहतात. मित्रांनो, या कथेतून आपल्याला समजतं, पतिव्रतेची शक्ती अपार आहे आणि देवही भक्तांच्या प्रेमाने बांधलेला आहे. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते, शुद्ध भक्ती आणि पतिव्रतेच्या शक्तीसमोर देवही नम्र होतात. जर तुम्हाला हा ऑडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.